नमस्कार। विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कुख्यात माओवादी प्रशांत कांबळे तपास यंत्रणांच्या गळाला लागला आहे। गेली 15 वर्ष प्रशांत भारतीय तपास यंत्रणांना चकवा देत लपून राहिला होता। त्याच्या अटकेमुळे माओवादाची ग्रामीण आणि शहरी भागातली पाळमुळं खणून काढता येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरळ माओवाद्यांना एका वाक्यात सूचना दिली आहे, अन्यथा मरायला तयार रहा। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केंद्राच्या भूमिकेच्या अनुसार राज्यामध्ये नक्षल विरोधी आघाडी अधिक सक्रिय केली आहे। अशा सर्व पातळ्यांवर माओवादाला मोडून काढण्यासाठी प्रयत्न होत असताना प्रशांत कांबळे हातात लागलाय। त्यामुळे कोण आहे हा प्रशांत कांबळे तेही लक्षात घ्यायला हवं। प्रशांत कांबळे हा पुण्यातल्या ताडीवाला रस्ता परिसरातला एक रहिवासी, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता, त्यात सुद्धा माओवादी कार्यकर्ता। पुणे दहशतवाद विरोधी पथकाच्या कडून चरोली येथून त्याला अटक करण्यात आली। कबीर कला मंच या कथित सांस्कृतिक आणि माओवादी कलाकारांच्या संपर्कात तो होता। माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेच्या सोबत काम करत असल्याचंही तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। माओवादाचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवून त्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे ATS कडून प्रशांत कांबळेला उर्फ लॅपटॉपला अटक करण्यात आली आहे। प्रशांत कांबळेचं आणखी एक नाव लॅपटॉप आहे। त्याला ठाणे युनिटच्या ताब्यामध्ये अधिक चौकशीसाठी देण्यात आलंय। प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप हा एक शहरी माओवादी कसे काम करतात त्याचं एक क्लासिक उदाहरण आहे। पुण्याच्या झोपडपट्टीमधला तरुण एका सांस्कृतिक मंचाच्या संपर्कात येऊन 2011ला तो पूर्णपणे माओवादी होऊन गडचिरोलीच्या जंगलामध्ये जे KKD दलम होतं त्या दलममध्ये भरती होतो। तिथं 3-4 वर्ष आर्म्स ट्रेनिंग घेतो। गडचिरोली गोंदिया पोलिसांशी तो लढतो माओवादी क्रांती करवण्यासाठी, आणि नंतर मग त्याला टास्क दिलं जातं आणि तो परत शहरामध्ये येतो आणि पुणे मुंबईच्या परिसरामध्ये तो गेले 6-7 वर्ष ॲक्टिव्ह होता। आणि आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ATS आणि ANO याने मिळून कारवाई करून त्याला अटक केलेली आहे। आता 5-6 दिवसाचा पिसेर त्याला मिळालेला आहे। प्रशांत कांबळे ताब्यात येणं ही भारताच्या तपास यंत्रणांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे। पण केवळ आणि केवळ प्रशांत ताब्यात येऊन प्रश्न सुटणार नाही। प्रशांतच्या नंतरही माओवादाचं कंबरड मोडून काढण्यासाठी तपास यंत्रणांना सक्रिय राहावंच लागेल। शहरी माओवाद जो काम करतो, शहरामध्ये माओवाद्यांचं काम आहे लष्करी कार्य जे करतात, की लष्करी कार्यामधलं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की तरुणांना भूलथापा देऊन खोट्या माओवादी क्रांतीची स्वप्न दाखवायची आणि त्यांना जंगलामध्ये लढायला पाठवायचं। हे एक ओव्हरऑल त्यांचं जे शहरी माओवादाचं जे कार्य आहे त्यामध्ये हे रिक्रुटमेंट आहे, लॉजिस्टिक सपोर्ट, जंगलामध्ये जे काही मदत लागते ती मदत ह्या शहरातून केली जाते, आणि माओवादी विचारांचा प्रचार करणं। आता हा जो प्रशांत आहे तो आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत होता, काही NGOजच्या माध्यमातून काम करत होता। तर हे एक माओवाद्यांची त्यांच्या जंगलातल्या ऑपरेशन्सला एक पूरक सिस्टम आहे जी शहरामध्ये काम करते, त्याला आपण शहरी माओवाद म्हणतो। या निमित्तानं भारताची माओवाद विरोधी लढाई आणखी वेगवान होणार आहे। विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।